Good morning, students. Yesterday we we already seen architecture of computer. In that, CPU, control unit, memory unit, types of memory. In that, primary memory, secondary memory. Okay, in primary memory, RAM, ROM. Okay, output unit and units of memory. Okay, understand? And concept of hardware and software. Next, today we will going to see categories of a software. Okay, how many categories software is divided? There are two types of categories of a software. First is open source software and second is closed source software. Okay, it is also important point, please note down. In open source software, it refers to the software which releases code in public domain for anyone to use. Okay, in open source software में काय होतं? In that, it which releases code in public domain for anyone to use. The source code can be copied, modified, or distributed by other users and organizations. As the software is open to the public, the result is that it constantly updates, improves, and expands as many people can work on its improvement. Many states are following FOSS policy, that is free open source software policy, and it enabled them to save some million of rupees each year in license cost. Okay, the Kerala state is the news as they have adopted FOSS policy and saved rupees 300 crore as a license fee for priority or closed source software. In closed source software, it is opposite to open source software, means that the software is used by the priority and has a closely guarded code. Only the original authors of organization of software can access, copy, alter that software. In case of closed source software, user has to purchase the software before using it. ओके, तर याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये न जाता तुम्हाला डायरेक्ट मी शॉर्टमध्ये सांगते, इझी आहे. ओपन सोर्स आणि क्लोज्ड सोर्समधला डिफरन्स. ओके, ओपन सोर्समध्ये काय असतं? फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या पी सीमध्ये विंडोज XP किंवा विंडोज 7, विंडोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही इन्स्टॉल करता, बरोबर? पण ही ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही डायरेक्टली नेटवरून डाउनलोड करता का? तर नाही. तुम्ही काय करता? एक ऑथराइज्ड डीलर करून, ओके, कॉम्प्युटर डीलर करून तुम्ही ती कॉपी बाय करता, बरोबर, विकत घेता आणि मग ती तुमच्या पी सीमध्ये और लॅपटॉपमध्ये तुम्ही काय करता? ते इन्स्टॉल करता बाय द गिवन इन्स्ट्रक्शन. अंडरस्टँड? सो हे काय झाले, ही प्रोसेस. आपण हा कोड आहे म्हणजे विंडोजची जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती आपल्याला नेटवरती इझिली अवेलेबल नाही आहे, कारण की इट हॅज पर्टिक्युलर इट्स फॉर्मॅट. म्हणजेच की ज्यांनी ही इन्व्हेंट केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, तर त्याची लायसन्स कॉपी फक्त त्याच्याकडेच आहे. तर त्या विंडोज, जसं तुम्ही बघितलं सर, पहिलं सर्वात जेव्हा कम्प्युटरला त्यावेळी विंडोज XP होतं, नंतर विंडोज 7, 8, 9, 10, ओके, विंडोज विस्टा, हे अशा बरेच ऑपरेटिंग सिस्टीम्सचे त्यांचे व्हर्जन्स आले. तर हे कोणी केले? तर ज्यांनी हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे त्यालाच फक्त ऑथॉरिटी आहे, त्याच्याकडेच ते फक्त लायसन आहे की तो त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो आणि मग मार्केटमध्ये तो सेलिंगसाठी पाठवू शकतो. दुसरा कोणीही, म्हणजेच काय, त्याची जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची जी कोडिंग आहे ह्याची ऑथॉरिटी आणि ह्याची सिक्युरिटी, प्रायव्हसी सगळी त्याच्याकडेच आहे, ज्यांनी ती बिल्डअप केलेली आहे विंडोज कंपनीने, बरोबर. त्याचा कोड तुम्हाला नेटवरती फ्रीली अवेलेबल नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? परचेस, पे करायला लागतं, तेव्हा ती तुम्हाला CD मिळते, बरोबर. अंडरस्टँड? म्हणजेच काय, यालाच काय म्हणतात? क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर. आणि ओपन सोर्स म्हणजेच काय, मी बघितले असतील, तुम्ही ऑनलाईन गेम्स वगैरे खेळता, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं की काही गेम्स आहेत ते फ्रीली अवेलेबल आहेत की तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता, बरोबर. पण काही जे गेम्स आहेत किंवा काही बुक्स आपण रीड करतो ऑनलाईन,
त्यासाठी तुम्हाला आधी पे करावं लागतो. तुम्ही आत्ता बघितलं असाल रिसेंट लॉकडाऊनमध्ये सुद्धा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओज वगैरे ह्याच्यावरती ज्या मूवीज आहेत त्या पेड आहेत. त्यासाठी तुम्हाला आधी काय करायला लागतं, त्या मूवीचे पैसे किंवा त्याचा जो रिचार्ज असेल तो तुम्हाला आधी पे करायला लागतो, तेव्हा ते आपल्याला ॲक्सेस होतात. अंडरस्टँड. तो हे ज्या गोष्टीसाठी आपल्याला पे करायला लागतं इझिली अवेलेबल होत नाही विदाऊट परमिशन, ओनरच्या परमिशनशिवाय. ते कशामध्ये येतं, क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअरमध्ये येतं. आणि ओपन सोर्समध्ये काय होतं, जे तुम्ही इझिली डाउनलोड करता ॲप्लिकेशन्स नेटवरती, बरोबर, आणि इन्स्टॉल करता. किंवा जे आता ही झाली मी एक्झाम्पल सांगितलं मला विंडोजचं, पण जशा अजून ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत लिनक्स, फेडोरा, ओके, ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे अजून, पण ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या नेटवरती इझिली अवेलेबल आहेत. यासाठी तुम्ही डायरेक्ट नेटवरती नाव टाकलं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, फेडोरा ऑपरेटिंग सिस्टीम, तर ह्याचा कोड तुम्हाला इझिली अवेलेबल डाउनलोड करू शकता विदाऊट पे. म्हणजेच काय, फ्रीली अवेलेबल आहेत सगळ्यांसाठी. त्यासाठी कुठली सेपरेट लायसन्स कॉपी नाही आहे, त्याचा कोड ओनर नाही आहे. तुम्हाला जशी ती पाहिजे तसं तो कोड तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्वतः तुम्हाला जसे पाहिजे तसे चेंजेस करू शकता. ओके, तर हे कशामध्ये झालं, ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा प्रकार झाला. अंडरस्टँड. ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि क्लोज्ड सोर्स. ओपन सोर्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, त्याची सॉफ्टवेअर पॉलिसी काय आहे, इट इनेबल देम टू सेव्ह ₹1,000,000 ऑफ ईच इयर इन लायसन्सिंग कॉस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, विंडोज सपोज तुमच्याकडे 7 आहे, आता नवीन विंडोज 8, 9, 10 आलेत, मग तुम्हाला ते नवीन घ्यायचं म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, नवीन CD घ्यावी लागेल आणि मग ती इन्स्टॉल करायला लागेल, बरोबर. पण ह्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे असतात लिनक्स, फेडोरासारखे, त्याला लायसनिंग करायचा म्हणजे रिन्यू करायचा कॉस्ट नसतात. ओके, हे पैसे तुमचे सेव्ह होतात. अंडरस्टँड. नेक्स्ट, कम्प्युटर सॉफ्टवेअर can be classified into two types of based on its utility. First is application software and second is system software. Application software is a program or a group of programs designed for end user. Application software, also called as end user programs, include programs like database programs and word processor, web browser, presentation software, spreadsheet. ओके, जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं ॲप्लिकेशन आणि सिस्टीममधला डिफरन्स. ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, जसं मी सांगितलं फेसबुक, व्हॉट्सअप, तुम्ही जे मोबाईलवरती और लॅपटॉपवरती गेम्स डाउनलोड करून खेळता. ओके, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, वेब ब्राउझर्स आहेत. तर हे काय आहे, इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. हे ॲप्लिकेशन कशामुळं प्रोग्रामिंग करून बनवलेले आहेत, बरोबर. तर काय आहे, त्यालाच म्हणतात ॲप्लिकेशन्स. म्हणजे आपण ते फक्त फाईल डोळ्यांनी बघू शकतो, पण त्याच्यातला कोड वगैरे आपल्याला दिसणार नाही. और इट इज नॉट अ मशीन टाईप. अंडरस्टँड. सो इट इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि सिस्टीम सॉफ्टवेअर मीन्स वॉट, is a set of instructions required for a computer to work. For example, Linux operating system, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, is a program that allows different applications and various components of hardware such as monitor, printer, mouse, keyboard, etc. to communicate with each other. जसं मी तुम्हाला सांगितलं, लिनक्सची जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो नेटवरून डाउनलोड करून, पण ती ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर ती पूर्ण आपल्या कम्प्युटरला काय करते, ती मॅनेज करते. फॉर वॉट, मॉनिटरला, माऊसला आपण ते ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो, माऊसने आपण त्याच्यावरती ऑपरेट करू शकतो, बरोबर. प्रिंटर यूज करू शकतो, अंडरस्टँड, कीबोर्ड करू शकतो. सो इट इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर. अंडरस्टँड. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. लिनक्स, विंडोज, फेडोरा, एक्सेट्रा. ओके, let's understand more about an operating system. A computer will not be able to function correctly without an operating system. Obviously, जर तुमच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप असेल तर you have to must install at any cost operating system. It is must. Okay. Without operating system we not be able to function correctly. Operating system ही install करावीच लागते. An operating system is a software program that empowers the computer hardware to communicate and operate with the computer software. Operating systemचं फंक्शन काय आहे, वर्किंग काय आहे, to communicate
कशाचं करायचं कम्युनिकेट, कशाचं हार्डवेअर आणि कम्प्युटर सॉफ्टवेअरचं एकमेकांशी कम्युनिकेशन करायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. द ऑपरेटिंग सिस्टीम बूट्स अप द कम्प्युटर अँड मेक्स शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑपरेशनल. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं? आपल्या कम्प्युटरला काय करतं? बूट्स अप अँड मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑपरेशनल, म्हणजे व्यवस्थित सगळंचं फंक्शनल होतं की नाही हे जर चेक करायचं काम कोणाचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं. The operating system is also what runs the cell phone and most of the electronic device. Okay, the operating system usually come preloaded on any computer, tablet, laptop or cell phone that you buy. जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं लॅपटॉपमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते तशी तुमच्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम मस्ट आहे. त्याच्याशिवाय तुम्ही आत्ता जे स्मार्टफोन्स यूज करतायत ते विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम नथिंग आहेत. आपल्या मोबाईलमध्ये मोस्ट ऑफ दी अँड्रॉईड ही ऑपरेटिंग सिस्टीम यूज केलेली असते, टॅबलेटमध्ये, लॅपटॉपमध्ये. ओके, मोस्ट पीपल यूज द ऑपरेटिंग सिस्टीम दॅट कम्स विथ देअर डिव्हाइस ॲज डिफॉल्ट. ओके, इट इज नेसेसरी टू यूज लायसन्स्ड ऑपरेटिंग सिस्टीम अँड नॉट अ कॉपीड ऑर अ पायरेटेड वन. आता लायसन्स्ड आणि पायरेटेडमधला मी तुम्हाला डिफरन्स सांगते. लायसन्स म्हणजेच काय की जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एक लॅपटॉप विकत घेतल्यानंतर तुम्ही विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये इन्स्टॉल करता, पण ती ज्याच्याकडून तुम्ही घेतलेला असतो लॅपटॉप त्यांनीसुद्धा स्वतः ती परचेस केलेली असते. ती पायरेटेड नसते किंवा डुप्लिकेट कॉपी नसते. अंडरस्टँड? त्यांनी विंडोजकडनं ऑथराइज्ड युजरकडनं त्यांनी ती विकत घेतलेली असते आणि आपल्या पी सीमध्ये इन्स्टॉल केलेली असते. पायरेटेड म्हणजे तुम्हाला मी ऐकलं असं पायरेटेड सिरीज. पायरेटेड सिरीज म्हणजे काय की त्याची डुप्लिकेट कॉपी विदाऊट ओनर्स परमिशन, जी डुप्लिकेट डेटा, डुप्लिकेट कॉपी जी बनवतात सेम ॲज इट इज. ओके, विदाऊट ओनर परमिशन, त्याला म्हणतात पायरेटेड कॉपी. तशाच सेम ऑपरेटिंग सिस्टीमचीसुद्धा पायरेटेड कॉपीज मार्केटमध्ये अवेलेबल होतात, पण त्या खरेदी करायच्या नाही कधीच. ओके, देअर आर मेनी ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम्स अवेलेबल ऑन द वेब विच आर फ्रीली डाउनलोडेबल. इट इज ॲडव्हर्टायझेबल टू यूज दोज OS इन्स्टेड ऑफ पायरेटेड वन्स. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम कुठल्या? लिनक्स, फेडोरा. ओके, नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टीम फॉर पर्सनल कम्प्युटर्स. DOS, Disk Operating System, was the dominant operating system for microcomputer in the 1980s. पहिली कुठली ऑपरेटिंग सिस्टीम इन्व्हेंट झाली 1980sमध्ये? DOS, that is DOS, Disk Operating System. And the early 1990s, for working with DOS, the user needs to know how to input the commands using the command prompt. ओके, 1990मध्ये काय झालं? नीड टू नो हाऊ टू इनपुट द कमांड्स युझिंग द कमांड प्रॉम्प्ट विंडो. कमांड प्रॉम्प्ट CMD जी विंडो असते त्याच्यावरनं कशा कमांड्स द्यायच्या हे 1990मध्ये त्यांच्या लक्षात आलं. नेक्स्ट इन्व्हेंट झाली विंडोज. विंडोज इज अ सिरीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम दॅट आर डिझाइन्ड बाय मायक्रोसॉफ्ट. ओके, विंडोज काय आहे? इट इज अ सिरीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम दॅट आर डिझाइन्ड बाय मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट कंपनी तुम्ही ऐकली असाल, त्यांनी विंडोज ही कंपनी इन्व्हेंट केलेली आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. The first two versions of the Windows operating system, introduced in 1985 and 1987 respectively, were primitive. Windows is the most commonly used operating system. Windows operating system कुठल्या कंपनीची आहे? मायक्रोसॉफ्ट कंपनीने ती इन्व्हेंट केलेली आहे OS. आणि कधी केली ती इन्व्हेंट? 1985 आणि 1987मध्ये. आणि मोस्ट ऑफ दी आता विंडोजच यूज करतात. त्याच्यानंतर दिले मॅक OS. ह्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत ह्या तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. लिस्ट ऑपरेटिंग सिस्टीम युज्ड फॉर पर्सनल कम्प्युटर्स और लिस्ट एनी ऑपरेटिंग सिस्टीम्स. ओके, ते ह्या नोट डाऊन करा, IMP पॉईंट आहे आपण. त्याच्यानंतर मॅक OS. ॲपल कंपनी तुम्ही ऐकली असेल, ॲपल कंपनीचे आपल्या त्या मोबाईल्स वगैरे आहेत. ॲपल कॉर्पोरेशन रजिस्टर्ड ऑपरेटिंग सिस्टीम इज कॉल्ड ॲज मॅक OS. ॲपल कंपनीचे कुठले असतात OS? मॅक OS. त्याच्यानंतर क्रोम OS, गुगल क्रोम. ओके, गुगल कंपनीने हे ते क्रिएट केलेलं आहे, गुगल क्रोम. Chrome OS is an open source operating system created by Google company to create a better computing experience for people who spend most of their time on the web.
Next, Unix. Unix was trademarked in 1969 by a group of AT&T employees at Bell Labs as a multitasking and multi-user operating system. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम युनिक्ससुद्धा ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती 1969मध्ये इन्व्हेंट केलेली आहे फॉर मल्टीटास्किंग अँड मल्टी युजर कम्प्युटर सिस्टीम. म्हणजेच काय ॲट अ टाईम त्या आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती आपण मल्टिपल वर्क करू शकतो. अंडरस्टँड मल्टीटास्किंग करू शकतो. त्याच्यानंतर लिनक्स इज अन ओपन सोर्स पोर्टेबल मल्टी युजर. Multiple user can access system resources like memory, RAM, application programs at the same time. Multi-programming operating system, it is very similar to other operating system such as Windows and the source code is available to the public. So मी मागाशी सांगितलं लिनक्स इज अ ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ओके, हा जो चॅप्टर आहे तुम्ही परत पहिल्यापासून स्वतः शांतपणे रीड करा तेव्हा तुम्हाला तो अंडरस्टँड होईल हळूहळू. ओके, नेक्स्ट मोबाईलमध्ये कुठल्या ऑपरेटिंग सिस्टम्स यूज करतात ते बघूयात. देअर आर मेनी डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स फॉर मोबाईल फोन्स अँड डिव्हायसेस. दीज आर अँड्रॉइड, आशा, ब्लॅकबेरी, iOS, विंडोज फोन. ब्लॅकबेरी मोबाईल तुम्ही ऐकला असेल आणि आत्ता आपले जे लेटेस्ट मोबाईल आहेत त्याच्यामध्ये अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात. नोकिया नोकिया कंपनीचा जो मोबाईल होता त्याच्यामध्ये विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली होती. अँड्रॉइड इज अ फ्री अँड ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइडेड बाय गुगल. इट इज मोस्ट पॉप्युलर OS अमंग्स ऑल अदर. कोणी इन्व्हेंट केलेली आहे? गुगल कंपनीने इन्व्हेंट केलेली आहे OS. Next, Asha. Asha is used by Nokia phones. This is closed source OS. Next, BlackBerry. This is a closed source operating system for smartphone and tablet devices. Okay. iOS is an Apple closed source operating system for Apple iPhone. iPhone जे आपले आहेत त्याच्यामध्ये ॲपल म्हणजेच iOS OS यूज करतात. iPod Touch, iPad and second generation Apple TVs. Windows Phone is developed by Microsoft as a closed source operating system for mobile phones. Understand? आजच्या दिवसापर्यंत ठीक आहे. आपण OS बघितल्या आणि ओपन सोर्स कॅटेगरीज बघितले सॉफ्टवेअरचे आणि कुठले कुठले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअरमधला डिफरन्स बघितला आणि OS कुठल्या यूज करतात PC आणि अँड्रॉइड फोनसाठी मोबाईल फोनसाठी ते त्यांनी दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला पर्सनली मेसेज करा.